देवमाणूसमधला अध्याय 25 जानेवारी भागामध्ये जामकर घरात येतात आणि म्हणतात, चिमणे चिमणे, अगं कुठे आहेस तू? तुझ्या दादाचा जीव गेल्याशिवाय तू काय समोर नाही येणार का? ते आता किचनमध्ये जातात आणि रडायला लागतात. तेवढ्यात जामकरच्या डोक्यात पाणी पडतं. तर नक्की काय घडलेलं असतं, चला तर बघूया. लाली म्हणते, जामकर साहेब, अहो आमचे आप्पा बरोबर बोलतायत. जामकर म्हणतात, तुम्ही तुमच्या सासऱ्याची बाजू घेताय, याचा अर्थ या सगळ्यामध्ये तुमचा हात आहे. इथून पुढे माझी नजर तुमच्यावर पण असणार. आता तुम्ही संशयाच्या घेऱ्यात आल्या, आता मात्र बोलून पस्ताव, असं लालीलं होतं. जामकर पुजाऱ्याला सारखं विचारत असतात की तुम्हाला नक्की वाटतं तुमच्या बायकोचा खून नाही झाला? पुजारी म्हणतो, साहेब असं कोण कशाला करील? पण आता जामकर घरभर फिरतात, रत्नाजीच्या खोलीत जातात आणि सगळीकडे बघत असतात. तर त्यांना भिंतीवर रक्त दिसतं. ते बघून जामकर म्हणतात, यांचा खून झालाय. मंग्या म्हणतो, हे काय डाउनलोडिंग आहे, असा कसा खून झाला? जामकर म्हणतात, तू इकडे पुढे बघ. आता मंग्या पुढे बघतो आणि जामकर त्याच्या कमरेत एक लाथ घालतात. आता मंग्या खाली जाऊन धाडकन आपटतो. जामकर म्हणतात, असंच मारलं? जिते म्हणतो, ए मंग्या हो इकडं. लकी घाबरत म्हणतो, साहेब पण आम्ही आलो होतो. सरपंच म्हणतात, हो नथ घ्यायला. जामकर म्हणतात, कोण कोण आलं होतं? ते म्हणतात, मी, अमिताभ आणि लकी. ते विचारतात, तुम्ही काय बघितलं? अमिताभ म्हणतो, काहीच नाही, रत्नाजी तिच्या खोलीत झोपली होती. लकी म्हणतो, आम्हाला असं वाटलं कशाला उठवायचं. सरपंच म्हणतात, आम्ही नथ घेतली आणि निघून गेलो. जिथे म्हणतो, ए लकी, तुम्हाला काही आवाज नाही आला का? तो, अरे आवाज आला असता तर धरला नसता का? आता इकडे चौकशी चालू असते आणि तिकडे मात्र देवीसिंग एडापिसा होतो. तो आता जामकरच्या घरी जातो आणि बाहेरील CCTVची वायर काढून टाकतो. आता आत जातो आणि सगळीकडे नजर टाकतो आणि म्हणतो, भांडी पण तशीच पडली आहे. म्हणजे याचा अर्थ आर्या जिवंत नाही असती तर घरी नक्कीच आली असती. आता तिचे प्रेग्नन्सीचे रिपोर्ट सापडले पाहिजे. आता तो सगळीकडे शोधत असतो. जिथे म्हणतो, जामकर साहेब पण रत्नाजीचा खून कोण का करेल? जामकर म्हणतात, पुजारी तुमच्या घरामध्ये मौल्यवान काही गोष्ट होती का? पुजारी म्हणतात, नाही हो साहेब. आणि अचानक आठवतं. ते आता पळतच जातात आणि ती जागा बघतात. तिथे दागिने आणि पैसे नाही बघून तो मोठ्याने रडायला लागतात आणि म्हणतात, आता मी गावाला काय उत्तर देऊ? जामकर म्हणतात, काळजी करू नका, तुम्हाला उत्तर द्यायची गरजच नाही पडणार, कारण दागिने आणि पैसे पण सापडतील आणि खुनी पण. सरपंच म्हणतात, आप्पा करायची का तयारी? आप्पा म्हणतात, होय करा की, वाट कोणाची बघायची आहे? जामकर म्हणतात, तुम्हाला बॉडी हलवता येणार नाही, पोस्टमॉर्टम करायचे. आप्पा म्हणतात, असं काही करू देणार नाही. जामकर म्हणतात, 2 बायकावाले देशमुख तुम्ही नेहमी आडवं पडता. आप्पा म्हणतात, नंतर करा काय ते पोस्टमॉर्टम. जामकर म्हणतात, डेड बॉडी जाळल्यानंतर तुमच्या शरीराचा पोस्टमॉर्टम करायचं का? आता मात्र आप्पांची बोलती बंद होते. जामकर म्हणतात, तुमच्यामुळे गावात खून होतात, खुनी सापडण्यासाठी मला कोण कोण मदत करणार? पुजारी म्हणतो, जामकर साहेब मी करील मदत. जामकर म्हणतात, सगळ्यात हुशार माणूस हाच आहे. बरं मला सविस्तर माहिती सांगा, तुम्ही दागिने पैसे का घरी आणले होते? गुरुजी म्हणतात, असं वाटलं उत्सवात नक्कीच काहीतरी गडबड होईल. जामकर म्हणतात, तुम्हाला संशय आला का आला की कुणी सांगितलं? ते म्हणतात, नाही कुणीच नाही सांगितलं. जामकर म्हणतात, नाही म्हणजे तुम्हाला कुणी सल्ला दिला का? कारण ज्यांनी सल्ला दिला त्यानेच हे काम केलं. गुरुजी आठवून म्हणतात, काहीच नाही, अहो मीच आणले. लाली म्हणते, हा जामकर ना राहून राहून विचारतोय. तिला आता घामच फुटतो. आता जामकर सारखे प्रश्न विचारत असतात आणि गुरुजी उत्तर देत असतात. लाली म्हणते, हा जामकर काही केल्या गप्प बसत नाही. इकडे मात्र देवीसिंगला बॉडी दिसते, पण एक मुलगा बाहेरून चाललेला असतो आणि म्हणतो, अरे जामकर साहेब तर तिकडे चौकशी करतायत आणि त्यांचं दार उघडं. जाऊन बघतो, पण नको नको, अशी मुलगी घरी असताना बरं नाही वाटत. त्यापेक्षा जामकर साहेबांना जाऊन सांगतो. आता जामकर साहेब खूप खोलात शिरतात. तेवढ्यात तो मुलगा म्हणतो, जामकर साहेब तुमच्या घराचं दार उघडं आहे, आर्याताई आल्या वाटतं. जामकर म्हणतात, सुधाकर नीट चौकशी कर. आणि घरी जातात, पण आर्या दिसत नाही. ते खूप रडायला लागतात आणि अंगावर पाणी पडतं. तुम्हाला काय वाटतं, आर्या स्वतःच्या गुणानेच मेली का? हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.